जय श्री कृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचा अर्थ म्हणजे कालच्या एका श्लोकाचा अर्थ सांगितला होता मी आणि त्याचं तात्पर्य थोडंसं मोठं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की ते मी पुढील व्हिडिओ म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल। तर कालचं राहिलेलं तात्पर्य आपण प्रथमतः जाणून घेऊयात, त्यानंतर पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्यही जाणून घेऊयात। कठोर व्रत धारण करीत काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदांध्ययन करून प्रबुद्ध होतात। तर आता आपण याचं तात्पर्यही जाणून घेऊयात। या यज्ञाचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते। विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात। भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजवंशातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात। उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्नक्षेत्रे, अतिथीगृहे, अनाथालय आणि विद्यापीठे। इतर देशातही अनेक रुग्णालये, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वितरण, निर्धनांना शिक्षण आणि विनामूल्य वैद्यकीय क्रिया व उपचार देण्याच्या उद्देशाने स्थापिल्या आहेत। तर हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं पण याची थोडीशी लिंक लागावी म्हणून मी तुम्हाला हेही सांगत आहे। तर याच्या पुढील जे तात्पर्य राहिलं होतं काल ते आपण जाणून घेऊयात। दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात। काही लोक जीवनातील उन्नावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चस्तर ग्रहलोकांपर उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात। उदाहरणार्थ चंद्रायन आणि चातुर्मास्यन या पद्धतीमध्ये विविध नियमांनुसार जीवनामध्ये खडतर व्रतांचे आचरण करावे लागते। चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा वर्षातील 4 महिन्यामध्ये केशकर्तन करीत नाही, विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही, दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही। तर आता याचं पुढील जे तात्पर्य आहे तेही मी तुम्हाला सांगते। जीवनातील सुखांच्या आशा यज्ञाला तपोमय यज्ञ असे म्हटले जाते। इतरही काही लोक पंतजली योग पद्धती किंवा हठयोग अथवा अष्टांग योग सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतीचे आचरण करतात। काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात। त्या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धितीर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात। अन्य लोक निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे उपनिषदे आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात। या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ अर्थात अध्ययन रूपी यज्ञ असे म्हटले जाते। हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नावस्थेच्या शोधात असतात। तथापि कृष्ण भावना या सर्वापासून भिन्न आहे, कारण श्रीकृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते। वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे श्रीकृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही।
श्रीकृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते। म्हणून श्रीकृष्ण भावना ही दिव्य आहे। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य हे जाणून घेऊया। या व्यतिरिक्त इतरही लोक समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात। ते प्राणवायूची उपानवायूमध्ये आणि उपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात। अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात। तर आजच्यासाठी एवढंच। या श्लोकाचा मी आता अर्थ तुम्हाला सांगितला आहे, याचं तात्पर्य सांगायचं राहिलेलं आहे, तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम।